नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी खुशखबर अपडेट. म्हणजेच आता त्यांच्या मानधन व प्रोत्साहन भत्ता आज करण्याची अर्थसंकल्पित केलेले निधी मंजूर ते वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय GR काढण्यात आलेला आहे. नक्की GRमध्ये काय काय सांगितलेलं आहे, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी काय गुड न्यूज आली आहे, सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशीच महत्त्वाची व्हिडिओ डेली नवीन आपल्या चॅनलवरच भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधन व प्रोत्साहन भत्ता आज करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी आलेला आहे. पहिला पॉईंट म्हणजे आपण थोडंसं वेळ नसल्यामुळे हा GR पाहून व्हिडिओ बनवण्यात आला नाही, त्यामुळे आता व्हिडिओ आणलेला आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शासन निर्णय पहा. आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते. केंद्र शासनाकडून विविध कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित आज करणं शक्य व्हावे, ह्याकरिता अपर सचिव आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2 जून 2017 रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पीय केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्यता अप्राप्त असली तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दुसरा पॉईंट पहा. सदर शासन निर्णयावे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या माहे डिसेंबर 2024 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता आज करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रस्थान देखील उपशीर्षक उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये 163.43 कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात आलेला आहे. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या जे मानधन भत्ता आहे ते वितरित डिसेंबर महिन्याचा वितरित करण्याचा हा शासन निर्णय GR आहे. मध्ये कोणकोणत्या विभागाला किती निधी वितरित करायचा आहे तर ह्या लेखी शीर्षक ह्यामध्ये दिलेला आहे आणि तुम्ही ह्या GRमध्ये तुम्ही पाहून घेऊ शकता. सर्व वाचनापर्यंत व्हिडिओ थोडासा वाढतो, त्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये हा GRचं लिंक देईल. तुम्ही तो GR डाउनलोड करून ते व्यवस्थित पाहून तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि आता हा लवकरच अंगणवाडी सेविकांच्या खात्यात मानधन आणि त्यांची फी जे पगार आहे जमा होणार आहे. व्हिडिओ कसं वाटला, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.